नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारसोबत जाण्याबाबत अजित पवारांनी पत्रातून आपली भूमिका मांडलेली आहे। विकास कामांसाठी भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याची आपण भूमिका घेतली असं या पत्रातून अजित पवार म्हणतात। तर दगा देणं, पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। तर सत्तेमुळे विकास कामं मार्गी लागतात ही भूमिका आहे। आमचा पक्ष कुणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी करणार नाही असं अजित पवार आपल्या पत्रातून म्हणतात। तर अजित पवारांनी नेमकं पत्रातून काय भूमिका मांडली आपण पाहूयात। मला राजकारणात कुणी आणलं, कुणी मंत्रिपद दिलं याबाबत अनेकदा चर्चा झाली। मला राजकारणात अपघातानंच संधी मिळाली। त्याकाळी राज्यस्तरावर काम करण्यासाठी युवकाची आवश्यकता होती। कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली। विचारधारा, ध्येय धोरणांशी तडजोड न करता विकास कामांसाठी वेगळी भूमिका घेतली। कुणाच्याही भावना दुखावणं, दगा देणं, पाठीत खंजीर खुपसणं असा उद्देश नव्हता। या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतोय तो मला महत्त्वाचा वाटला। कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले। माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती जुळती आहे। सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकास कामं मार्गी लागतील ही भूमिका आहे। वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणं हा हेतू नाही। पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस कुणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळणार आहे। विकासाच्या या वाटेवर आणि नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा ही विनंती आहे असं पत्र अजित पवार यांनी लिहिलेलं आहे।